मैं मनीषा बुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर की अंबाझरी थाना हद में एक प्रेम संबंध का मामला सामने आया है, जिसमें फुटाला तालाब के पास रहने वाली फिरियादी साहिल दवादे को पिछले 5 सालों से एक लड़की के साथ प्रेम संबंध था, लेकिन किसी वजह से उनके बीच झगड़ा हो गया। कुछ दिनों बाद लड़की का किसी और के साथ प्रेम संबंध हुआ, जिस कारण लड़की के प्रेमी आरोपी ने फिरियादी को रात 11 बजे फोन कॉल कर जान से मारने की धमकी दी। आरोपी की पहचान अमोल वानखेड़े के रूप में हुई है। आरोपी पर पहले भी एक अपराध दर्ज है। पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमधील फुटाळा तलाव सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला राहणारा फिर्यादी आहे। त्यांचं एका मुलीबरोबर मागील 5-6 वर्षापासून प्रेम संबंध होते, परंतु मधल्या कालावधीमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि सदरच्या मुलीचं दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेम संबंध जुळले। त्या कारणावरून राग मनात धरून यातील जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादी आहे साहिल जवादे वय 26 वर्ष राहणार फुटाळा तलाव सार्वजनिक शौचालयाजवळ याला 2 तारखेला रात्री 11च्या आसपास फोन करून धमकी दिली की तू त्या मुलीचा नाद सोड, अगर तू त्या मुलीच्या सोबत जर राहिला तर मी मावजर घेऊन येऊन तुला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 414/24 कलम 296 351 3 अंतर्गत FIR रजिस्टर केला आणि तात्काळ DB पथकाला माहिती देऊन आम्ही आरोपीचा मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला। मोबाईल नंबर स्विच ऑफ होता, पण मोबाईलचा SDR प्राप्त करून आम्ही आरोपीचा शोध त्याच रात्री घेतला। आरोपीचं राहण्याचं ठिकाण आहे गिट्टीगदान दिनशा फॅक्टरीच्या बाजूला आणि आरोपीचं नाव आहे अमोल वानखेडे। त्याला त्याच रात्री आम्ही अटक केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला जामिनावर मुक्त केलं आहे। आणि आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावरती यापूर्वी एक 420चा एक गुन्हा दाखल आहे आणि आरोपी अटक करून त्याच्यावरती आम्ही प्रतिबंधक अंतर्गत कारवाई सुद्धा तात्काळ केलेली आहे। सदरचा आरोपी हा खाजगी एका ठिकाणी काम करतो आहे आणि त्याचा अभिलेख तपासला असता एक गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। सदरच्या अपराध दाखल केल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही DB पथकाला तात्काळ आदेश देऊन या आरोपीला तात्काळ आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्ही प्रतिबंधक कारवाई सुद्धा केलेली आहे।